हे रायगड किल्ल्यातलं एक महत्वाचं ठिकाण आहे। या किल्ल्यावर काही जुनी देवालय आहेत, जुने देवस्थान आहेत, जुने महादेव आहेत किंवा शिरकाई सारखं जुनं देवीचं एक स्थान आहे। अजून काही जुन्या स्थान आहेत, त्यातलं एक ठिकाण हे असणार व्याडेश्वर महादेवाचं देऊळ जिथं आहे त्या कट्ट्यावर आपण येऊन बसलेलो आहोत। हे मागच्या बाजूला आहे ते महादेवाचं स्थान आहे आणि त्याच्या समोर आपल्याला एक तलाव दिसतोय। हा जुना आहे, नव्यातला नाही। या तलावाला कुशावर्त तलाव असं म्हणतात। महादेवाच्या पुढं पाण्याची गरज आणि या परिसरातल्या लोकांच्याही पाण्याची गरज या तलावातून पुरी होते। 2-3 विषय एका अर्थानं आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर असणाऱ्या लोकांची काही घरं म्हणजे किल्ल्यावर एकाच ठिकाणी सगळी वस्ती नाही आहे। किल्ल्याचा विस्तार, किल्ल्याच्या गरजा पाहून ज्या त्या भागात जिथल्या तिथं हे केलेले आहेत त्याप्रमाणे या परिसरात काही घर आहेत। आपण उतरताना काही चौथरी पाहिली असतील, म्हणजे चौथरे आहेत ती घरांची चौथरी आहेत। तसं इथंही काही चौथरे आहेत, याच्या पलीकडे काही चौथरे आहेत वरच्या बाजूला। आणि इथं डाव्या हाताला एक चौथरा दिसतोय ज्याचं काम रिन्युएशनचं चालू आहे, जीर्णोद्धाराचं ज्याला म्हणतो, ते जुनं खराब झालेलं काढून स्वच्छ करायचं आणि परत बांधायचं असं चालू आहे। याला संभाजी महाराजांचे सहकारी असणारे, संभाजी महाराजांच्या बरोबरच ज्यांचा जीव औरंगजेबाने घेतला असे कवी कलश या परिसरात राहत होते। त्याला मुळात या वाड्याला कलशाचा वाडा असं म्हटलं जातं, कवी कलश। ते संभाजी महाराजांचे सहकारी होते। नुसतं एवढं नाही तर संभाजी महाराजांचे आणि व्युत्पन्न पंडित असल्यामुळे त्यांचं वैयक्तिक दोघांचं प्रेमही होतं आणि त्यांना छंदोगामात्य म्हणजे शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान निर्माण केले। प्रत्येकाची नावं हिंदूंच्या परिभाषेत नावं दिली। पेशवे नाही, पंतप्रधान, दबीर नाही, म्हणजे त्यांची नावं वेगळी आहेत, तर त्या पद्धतीने नावं दिलेली आहेत। पंत अमात्य, पंत सचिव, सेनापती, सेनापतीला म्हणजे सरलष्कर असं दुसऱ्या भाषेत म्हणत होते, त्याच्याऐवजी सेनापती हे शिवाजी महाराजांनी केलेलं पद, सेना अशा अर्थानं। तसं छंदोगामात्य एक नवीन पद निर्माण केलं। छंदोगामात्याचा अर्थ वेगळ्या पद्धतीने आहे। अमात्य हेही आहे आणि छंदोग्य हेही आहे, ज्याला छंदशास्त्राचं उत्तम ज्ञान आहे असा। आणि त्यात अजून दुसरं आहे सामवेद आणि ऋग्वेद, ज्याला ज्ञान आहे अशा माणसाला छंदोगामात्य म्हणतात। त्यांचं ते वाडा आहे। इथं दुसऱ्याकडे जे दिसतंय हे आहे कवी कलशा आपल्या कुशावर्त तलाव या नावानं असणारा तलाव आहे। इथं 12 महिने पाणी असायचं, आताही असतं पण आता ते लिकेज आहे किंवा पाण्याचा कमी आहे म्हणून त्यात साठत नाही। पण या तलावाच्या बाबतीत एक कथा सांगितली जाते की शिवाजी महाराज आणि जिजाऊसाहेब महादेवाला कमळ वाहणे हा जो भाग आपल्याकडे शिवरात्रीला असतो किंवा अन्य दिवशी पूजा करताना वाहतात तसा असतो, तसं तेही वाहत होते। आता काही गोष्टी आहेत, ह्या ऐतिहासिक दाखले उपलब्ध असतात नसतात, पण राहाळातल्या गोष्टी असतात या परिसरात, त्या प्रचलित असतात, त्या अर्थाने असतात। आणि त्याप्रमाणे या तलावामध्ये कमळाची त्यावेळेस उपज चांगले असलेले असे खूप कमळ होते। पण एकदा जिजाऊ साहेबांनी आपल्या राज्यातले लोक खरंच शहाणे आहेत का, विद्वान आहेत का किंवा कर्ते आहेत का याच्यासाठी स्पर्धा केली आणि त्या पद्धतीनं त्यांनी जाहीर केलं की 1000 कमळ इथून काढून महादेवाला व्हायचे आहेत, तर जो कोणी वीर ते कमळ 1000 काढून देईल त्याला बक्षीस देण्यात येईल। हे कुणीही काढून देईल, सहज शक्य आहे। मग एवढं जिजाऊ साहेब का सांगतात असा विचार करण्यासारखा विषय आहे। त्याला त्यांनी स्पर्धा ठेवल्यासारखं करून सांगितलं की कमळाला हात लावायचा नाही आणि कमळ तोडून आणायची। कौशल्य ती तिथे आहे। अनेकांनी प्रयत्न करून पाहिले, कुणाला ते जमलं नाही, पण एक मर्द मराठा होता, एक वीर होता, त्यांनी ते केलं। त्यांनी धनुष्यबाण घेतला आणि धनुष्यबाणाने ती कमळ सगळी हात न लावता, स्पर्श न करता दुर्डीत भरून ठेवली आणि ती आईसाहेबाला दिली आणि आईसाहेबांनी त्याची पूजा केली। अशी कथा या परिसरात प्रसिद्ध आहे। त्यामुळे ती कथा थोडक्यात कळावी, मी काही सविस्तर सगळी कथा सांगत बसायच्या विचारात नाही म्हणून तुम्हाला थोडक्यात सांगितली। ही कथा या परिसरात घडली, मग त्याला पुरस्कार दिला वगैरे वगैरे घडलं। आता इथून खाली आपल्याला पुढं खाली उतरायचं आहे। ते खाली जे आहे ते काल मी सांगताना सांगितलं होतं की गडाला एक दरवाजा आयब नाही असं शिवाजी महाराजांनी सांगितलं। आयब म्हणजे योग्य नाही, युक्त नाही, संयुक्तिक नाही। का? त्याचं कारण असं आहे की जर ते दार पडलं किंवा त्याच दार शत्रूंनी कोंडलं तर आतले लोक सगळे म्हणजे निराश्रित होऊन जातात आणि मग आधार तुटतो, पाळी आपली सगळी बिघडून जाते। मग कसलं असं पाहिजे, त्याच्यासाठी गडाला अन्य 2-3 इतरही दारं असावीत, लहान मोठी दारं असावीत। हे काही होत नसतं, बसा त्यांचं नाव जरी गाढव असलं तरी ती माणसापेक्षा जास्त शहाणे असतात।
त्याला त्याचं कारणही सांगतो तुम्हाला, ऐका. ही घाण पाणी पित नाही. गाढव जिथं पाणी पितं ते पाणी शुद्धच असतं. कधी लक्षात कुठं जंगलात गेला तरी लक्षात ठेवा, चांगलं पाणी प्यायचं असेल तर गाढवाच्या मागे जा. म्हणजे खरा गाढव कोण आहे आपल्याला लक्षात येईल. ते कधीही घाण पाणी पित नाही. ते कधीही माणसाच्या वाटेल जात नाही. माणसाने मात्र वाटेल गेल्यावरती मग त्रास देतो, नाहीतर देत नाही. ते खरं शहाणं असतं. त्या काय गाढव म्हणतात माहित नाही. तर आपला विषय चालला होता इथून. मग काय, गडाला एक दार असू नये, अनेक दारं असावीत, पण ही दारं सदैव माती विटाने किंवा दगडाने बंद करून ठेवलेली असावीत, असं शिवाजी महाराजांनी सांगितलंय. आपत्काल पाहून, गरज पाहून ते दार उघडायचं आणि त्याचा वापर करायचा. तसं या रायगडाला आपण आलेलं दार हे महादरवाजा, मुख्य दरवाजा आहे. त्याच्या खाली 2 दारं होती. एक आपण ज्या रस्त्यानं आलो ते चित दरवाजाचं, आणि दुसरं त्याच महादरवाजाला जुळणारं दुसरं एक दार होतं, त्याला नाना दरवाजा, नाणे दरवाजा किंवा नाना म्हणजे लहान दरवाजा असं दुसरं नाव होतं. ते 2 दारं झाली, पण त्याचा रस्ता वर आले की बंद होतो महादरवाजापाशी. मग दुसऱ्या दाराची व्यवस्था असली पाहिजे, म्हणून शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला जे बांधलेलं इतर अजून 2 दार आहेत, त्यातलं एक दार इथं आहे. इथं खाली उतरून गेलं, सुमारे 30% गड खाली उतरायचा आहे. ज्याचे डोंगर उतरायची इच्छा आहे त्यांनी जी या, आणि ज्याला इच्छा नाही त्यांनी इथं बसलं तरी आमची काही हरकत नाही. पण किल्ला पाहायला आला तर सगळं पहा, इच्छाशक्ती जबर ठेवा आणि खाली या, त्या दारापर्यंत या. ते दार तिथं शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं आहे. त्याला वाघ दरवाजा म्हणतात, कारण इथून वर यायची ताकद वाऱ्याची किंवा वाघाची आहे. उतरायची ताकद फक्त पाण्याच्या धारेची किंवा वाघाची आहे, किंवा ज्याची छाती वाघासारखी आहे त्याच लोकांची, बाकीच्याच इथलं काम नाही. आणि मग त्या दाराचा वापर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर झाला म्हणजे कसा झाला, दार बंद होतं. तिथं फारसा येणं जाणं कोणाचं विषय नव्हता, पण चौक्या पारे होते. या किल्ल्याला जुल्फिकार खानानं वेढा घातला 1689 साली, आणि किल्ला त्यांनी जिंकला. म्हणजे मोगलांना हा किल्ला द्यावा लागला, जिंकला, हा भाग एक झाला. पण त्यावेळी गडावर असणारे जे राजघराण्यातले कुटुंबातले लोक आहेत, संभाजी महाराजांची मंडळी आहेत, संभाजी महाराजांचे चिरंजीव आहेत, त्यांना म्हणतात शिवाजीराजे. त्यांचं पुढचं नाव आहे, मूळ नाव आहे ते शिवाजीराजे, पण त्यांना पुढच्या इतिहासात शाहू महाराज असं म्हटलं गेलं. शाहू महाराज छत्रपती करवीरचे वेगळे, आणि शाहू महाराज छत्रपती हे जे साताऱ्याचे आहेत ते वेगळे. संभाजी महाराजांचे चिरंजीव ते इथं होते. राजघराण्यातल्या 2 शिवाजी महाराजांच्या स्त्रिया, संभाजी महाराजांच्या कुटुंबातले लोक, राजाराम महाराजांच्या कुटुंबातले लोक इथं पकडले गेले, कैदी झाले. खूप मोठा इतिहास आहे, खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. म्हणजे एकाच ठिकाणी बसून सांगितलं कमीत कमी 18-12 तास सांगावं लागेल आणि मग ऐकावं लागेल, इतकं मोठं घडलेलं आहे. पण आपल्याला त्रोटक जास्तीत जास्त कलेक्ट कसं करता येईल असं घ्यायचं आहे. मग संभाजी महाराजांच्या मंडळी येसूबाईंनी इथं निर्णय केला, चर्चा केली लोकांशी. त्यांनी निर्णय केला की राजकुटुंब सगळं पकडलं गेलं तर राज्याची निष्ठा किंवा राजकुटुंब पकडलं जाणं धोक्याचं आहे. याचा विचार करून धाकटे भाऊ संभाजी महाराजांचे राजाराम महाराज जे आहेत त्यांना सांगितलं. ते यावेळेस सुमारे 18-19 वर्षाचे आहेत, लक्षात ठेवा. त्यांना सांगितलं तुम्ही इथून वाघदरवाजाने उतरून निघून जा, गडाचा आमचा आम्ही पाहू, पडू, आम्हाला कैदेत टाकू काय करून, तुम्ही इथून जा. आणि मराठी राज्य शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य स्थापन केलंय ते चालवण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहा. मग तुम्ही काय कराल, तुम्ही पकडल्या जाल वहिनी साहेब, हे मला बरं वाटत नाही. सगळे पकडल्या जाण्यापेक्षा मी पकडली चालेल, तुम्ही उतरून जा. मग तुम्ही पुढे कसं चालवायचं राज्य शकट त्यासाठी प्रयत्नशील राहा. आणि म्हणून राजाराम महाराजाला इथून त्यांनी खाली पाठवलं, इथून खाली पाठवलं. आणि त्या वाघ दरवाजापासून तिथून खाली सुमारे 300 फूट कडा आहे, नुसता कडा म्हणजे भिंत असती तसा. मग तिथपर्यंत राजाराम महाराज आले आणि त्याला खाली सोडायसाठी पाळणा लावला, म्हणजे आजच्या परिभाषेत रोपवे, वर दोऱ्या लावल्या आणि पाळण्यात बसून त्यांना तिथनं खाली सोडलं. काही लोक त्यांच्या बरोबर तिथनं खाली उतरले. आणि मग इथून ते प्रतापगडावर गेले. प्रतापगडावरून पुढे कोल्हापूर, पन्हाळा, आणि तिथून ते एकदम आपण ज्याला जिंजी म्हणतो, जिंजीला गेले. तिथं ते 6 वर्ष राजाराम महाराज आले, पुन्हा स्वराज्यात आले, सिंहगडावरती येऊन थांबले. म्हणजे स्वराज्य राखण्यासाठी जे प्रयत्न आहेत त्यातला प्रयत्न इथून घडला. शिवाजी महाराजांनी दूरदृष्टी ठेवून विचार केलेलं जे काम आहे, गडाला एक दार योग्य नाही, ते इथं घडलं. त्याचा उपयोग काय आहे तो इथं घडला. म्हणजे एकाचं ठिकाण सांगतो, असं प्रत्येक किल्ल्याचा अनेक ठिकाणचा सांगता येण्यासारखं आहे. ते दार पाहायला आपल्याला जायचं आहे. तिथं जाऊन परत सगळी कथा सांगायचा विषय असू नये म्हणून मी तिथपर्यंत तुम्हाला आता ही सगळ्या विषय सांगितला. तर गतीनं
मी पुढे आहेच. सगळ्यात भराभरा जना येता येते त्यांनी भराभरा, थोडं हळू आला तरी हरकत नाही, पण या पुन्हा आपल्याला यायचं राजवाड्यात. राजवाड्यात इथल्या राजवाड्याचा, शिवाजी महाराजांच्या सगळ्या वस्तीच्या त्या भागाचा विचार सगळा ऐकायचा आहे. कुठं काय होतं, कुठं काय घडलं सगळं ऐकायचं आहे. आणि त्यानंतर 9:30 वाजता आपल्याला न्याहारी करायची आहे. न्याहारी म्हणजे आपल्या जवळच आहे ते खायचंच, पण इथंही जे काही ती रायगड स्मारक समिती उत्सव करते आहे, आपण त्यांचे घटक आहोत, ते आपल्याला काय खायला देतील. मगाशी सांगितलं, गडास एक दार आयब नाही, म्हणून अन्यही दारं असावेत आणि ते आपत्कालात उघडण्यासाठी वापरावेत. इतर वेळी माती विटाने दडक बंद करून ठेवावेत. त्या पद्धतीने असलेले हे वाघ दरवाजा इथं राजाराम महाराज, मगाशी सांगितलं मी तसं इथं आणलं, इथून खाली आले, इथपर्यंत जाता येतं आपल्याला चालत, आणि तिथून त्यांना पाळणा लावून खाली सोडलं. सुमारे 200 फुटाचा तरी पूर्ण कडा आहे. तिथून पुढे थोडी डगर आहे, जसं आपण आता उतरत असलो तसं पुढे आहे. हा झाला इथला भाग, इतिहास म्हणून. पण इथं दुसऱ्या अजून काही गोष्टी आहेत की ज्या माहित नाहीत, ज्या आपण ऐकत नाहीत, बघत नाहीत, वाचत नाहीत. समोरच्या बाजूला एक डोंगर दिसतोय का? त्याला पोटल्याचं डोंगर म्हणतात. पोटल्याचं डोंगर असं त्याचं नाव आहे. शिवाजी महाराजांनी जे आज्ञापत्र लिहिलं त्यात किल्ला कसा बांधावा, किल्ला कुठं बांधावा, किल्ल्याला कसं संरक्षण व्यवस्थित करावं याचं जे लिहिलंय त्यात लिहिलंय की किल्ल्याच्या जवळ इतर कोणताही डोंगर असू नये, असल्यास तो किल्ल्याच्या आरात आणावा. म्हणजे किल्ल्याच्या आरात याचा अर्थ त्याच्या घेरात नाही, त्याचा किल्ल्याच्या संरक्षणात घ्यायचा त्याला. जर येत नसेल तर तिथं दुसरा किल्ला वसवावा, हे शिवाजी महाराजांनी सांगितलंय. या रायगडाची राजधानी म्हणून जे काम केलं, निर्माण केलं, त्यावेळी रायगडाला एकही डोंगर आपण पाहत असाल तर कडनं येऊन चिटकत नाही. एक डोंगर आपण ज्या खिंडीतनं आलो तो आहे, दुसरं जे आहे ते भवानी टोकापाशी थोडासा भाग आहे, पण ते कडा तुटल्यामुळे तिथून कुणी येऊ शकत नाही. आणि जिथून यायचा रस्ता शक्य आहे तो रस्त्याचा भाग आहे, तो म्हणजे आपण आलेला आहे. मग शेजारी दुसरा कुठलाही डोंगर नाही, पण हा डोंगर शेजारचा आहे. हा गडाच्या आरात आणता आला नाही, कारण त्याचा विस्तारही मोठा आहे आणि इतका लहान आहे की त्याला किल्लाही करता येत नाही, म्हणून शिवाजी महाराजांनी तसाच ठेवला. पण शिवाजी महाराजांनी दिलेला जो विचार होता की किल्ल्याला त्रास होऊ शकतो, शेजारचा डोंगर असतो, तो बरोबर इंग्रजांनी 1818 तारीख 10 मे कर्नल प्रॉथर हा रायगड किल्ला घ्यायला आला होता. त्या दिवशी किल्ला पडला, पण कर्नल प्रॉथरने या डोंगरावर तोफा चढवल्या आणि या डोंगरावरून किल्ल्यावर तोफाचा मारा केला. मारा कुठे केला? आता आपण बसतोय, आपल्याला जरा फार जवळ आलोय, दरवाजापासून खालचं दिसत नाहीये, ठीक आहे, पण थोडं वर गेलं की उजव्या हाताला डोंगराच्या एका कोपऱ्यावर एक जुने अवशेष दिसतील. ते जे आहे ते दारू कोठार आहे. दारू म्हणजे इथं तोफात भरण्याची जी दारू असती ते दारू कोठार आहे. बरोबर त्याच्यावरती गोळा पडला आणि तिथली दारू पेटली. म्हणजे गडावरच संरक्षणाची बाजू पांगळी झाली, असाही भाग झाला. आणि काही घोडे हे राजवाड्याच्या जवळ नगरखान्याच्या परिसरात जातो आपण, तिथं पडले. म्हणजे या पद्धतीनं शिवाजी महाराजांनी केलेला विचार या अर्थाने विचार करायचा. म्हणून मी सांगितलं मगाशी, ते शिवाजी महाराज किती दूर विचार करतात. आपल्याला वाटतं की आपण उद्याचा विचार करतोय, आपण भविष्यवेत्ते आहोत. शिवाजी महाराज उद्याचा नाही, पुढच्या 200 वर्षाचा विचार केला. जेव्हा ते दिल्लीला 200 नाही 400 वर्षाचा विचार केला. जेव्हा शिवाजी महाराजांनी किल्ले बांधले तेव्हा किल्ल्याला खर्च घातले, रकमा घातल्या, या किल्ल्याला एवढे, या किल्ल्याला एवढे. तेव्हा शिवाजी महाराजांच्या पंतप्रधान मंडळातल्या माणसांनी शिवाजी महाराजांना विचारलं, महाराज एवढे पैसे किल्ल्याला आपण खर्च होतोय का? त्यांचा प्रश्न चूक नाहीये, प्रश्न हा पडला पाहिजे तर अनेक गोष्टींची उत्तरं मिळतात. रायगड म्हणजे प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न. अनेक गोष्टीत वादविवाद आहेत, वादविवाद असणं वेगळं, पण प्रश्न आहेत. हे असं का, हे इथं का? जेव्हा उकलायला जाईल तेव्हा प्रत्येकाला वेगळं उत्तर मिळतं, प्रत्येकाला वेगळी अनुभूती येते, असा परिसर आहे. म्हणजे इथले खूप प्रश्न आपल्याला बोलता येण्यासारखे. तसं शिवाजी महाराजांना हा प्रश्न विचारला की कसं एवढे पैसे आपण खर्च होतो. शिवाजी महाराजांनी सांगितलं, आज ना उद्या, राज्याभिषेकाच्या सुमारे आधी मागची ही घटना आहे. आज न उद्या हे राष्ट्र जे काय आपण राज्य निर्माण केले हे संपवण्यासाठी दिल्लीपती औरंगजेब दक्षिणेत येईल, लक्षात ठेवा. म्हणजे शिवाजी महाराजांनी सांगितलं, शिवाजी महाराजांच्या पश्चात तो अवघ्या 2-4 वर्षात दिल्लीतनं निघाला, नाही तर 25 वर्ष राहिला. पण पुढचं जे सांगितलंय, एक एक किल्ला असा करतो की एक एक किल्ला घ्यायला औरंगजेबाला 1 वर्ष लागेल आणि मग
350 किल्ले घ्यायला 350 वर्ष लागतील. म्हणजे त्याची हयात सुद्धा तेवढी नाही, त्याचीच नाही, कोणाचीच असत नाही 350 वर्षाची. 350 वर्षाचा विचार करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि मग 350 वर्ष माझं स्वराज्य मी जे निर्माण केलंय, गोर गरीब किंवा रयतेवरच्या आवाराचं छत्र निर्माण केलंय, ज्याच्या छत्रछायेत रयत सुखानं नांदेल, गोकुळातली गुरुवासर जशी राहत होती तशी माझी रयत रांदेल, या कल्पनेनं केलेलं हे राज्य 350 वर्ष कमीत कमी टिकेल. प्रत्येक किल्ला 1-1 वर्ष लढला तर. आता शिवाजी महाराजांनी निर्माण केलं आणि मी असे कितीतरी उदाहरणं सांगेन की हा किल्ला सिंहगड किती वर्ष लढला, जिंजी किती वर्ष लढला. राजाराम महाराज गेले, राजाराम महाराजाचा पाठलाग झाला, जिंजीला वेढा घातला, 6 वर्ष जिंजीला वेढा घालून बसले, किल्ला जिंकता आला नाही. म्हणजे 1 वर्ष नाही, 6 वर्ष. एक उदाहरण असं आहे. सिंधुदुर्गला 5 वर्ष वेढा घातला होता, समुद्रातला किल्ला आहे, जिंकता आला नाही, किल्ला पडला नाही. किल्ला हे शिवाजी महाराजांनी केलेलं महत्वाचा विशेष तो आहे. आणि या अर्थाने किल्ला आपण पाहायला पाहिजे, याचा विचार शिवाजी महाराजांचा आपल्या दृष्टीत असावा म्हणून मुद्दामून इथं आणलं. आता तुम्हाला असं वाटेल की आम्ही बायका माणसं कसा जीव मेटाकुटील धरून आणलो, आमचं आम्हाला माहिती आहे, तुम्ही कुठं आणलंय. राजाराम महाराजांच्या बरोबर असलेले कुटुंबातले काही लोक इथून उतरलेत, लक्षात ठेवलं पाहिजे. त्यातही काही बायका माणसं होती ती इथून उतरलेत. पण अजून पुढचं सांगू का, या रायगडाचा लढा अख्ख्या महाराष्ट्राला ज्या काही मोजक्या लोकांनी लावला त्यातले एक आप्पा दांडेकर, गोनी दांडेकर, हे सतत रायगडावर वर्षातनं 12 वेळा 14 वेळा त्यांना लहर लागली, घरात न्यायचे, इथं राहायचे, 4 दिवस राहायचे. इथं त्यांचं इतकं नातं झालं होतं की इथले अवकीरकराची घरं हे त्यांची बहीणच होती. आप्पा आले की आप्पा आले म्हणून ती सगळं त्याचं अगदी प्रेमानं, जसं दिवाळीला भाऊबीजेला आपल्या भावाला तेल लावून आंघोळ घालतो तसं इथल्या अवकीरकरांच्या कन्या आप्पांना तेल लावून नाऊ माकू घालायच्या, आप्पाला गरम पाणी द्यायच्या, पाय धुवायला, चूळ भरायला, फार प्रेम करायच्या. आप्पा जेवायला लागले स्वयंपाक ते करायच्या बायका इथल्या, म्हणजे इथले अवकीरकराचे जे धनगराचे वाडे आहेत त्यातले लोक. आणि आप्पा जेवायला बसले की माश्या जेवताना ताटावर येतात म्हणून ती वारे घालत बसायचे. इतकं प्रेम केलं त्यांनी. मग हे आप्पा सतत रायगडावर राहायचे, सतत दरवेळेस वेगळ्या वेगळ्या ठिकाणी फिरत राहायचे. एकाच दिवसात आलो आणि सगळा किल्ला फिरला हे आपल्याला शक्य नाही. आप्पाही फिरत होते, कायम वेगळ्या ठिकाणी फिरायचे. आज रायगडाचा जो नकाशा आहे त्यातलं खूपसं काम आप्पांनी केलेलं आहे. या रायगडाच्या नकाशावरच्या चौक्या जुन्या कागदपत्रात उल्लेख आहेत. इथं अमक्या ठिकाणी चौकी होती, अमक्या ठिकाणी काळाच्या ओघात त्या लुप्त झाल्या. त्या बहुतेक चौक्या नकाशावर आप्पांनी दाखवून दिलेल्या आहेत. कुठं कोणची चौकी आहे, कुठं कोणची चौकी आहे, आप्पामुळे आपल्याला कळतं. अनेक गोष्टी आहेत. तर ते आप्पा सतत इथे यायचे आणि इथं आले इथं थांबायचे. इथं एक घर आहेत, म्हणजे खूप घर आहेत धनगरांची. मी तुम्हाला माणूसही दाखवेन, मला माहित आहे. तर तो खाली गावात शेती आहे, त्याची इथं खाली शेती आहे. मग शेती करायला अख्खा घर ओलांडून खाली जायचं आणि वर यायचं हे शक्य नाही. रोज दिवसाआड जायचं म्हणलं तरी शक्य नाही. तो इथनं खाली जातो आणि इथनं वर येतो. अजून सुद्धा लक्षात ठेवा, कडा चढायचा तेवढाच भाग त्याला माहित आहे कुठं कसं चढायचंय, तिथून येतो. आप्पा त्याच्यामुळे खाली जायचे आणि वर यायचे. आप्पांच्या बरोबर आप्पांची कन्या वीणादेव त्या पोटुशी असताना इथं आल्या होत्या. म्हणजे पोटुशीचा अर्थ ग्रामीण भागात कळेल, त्यांना पूर्वीला आमच्या कळणार नाही. गर्वर्षी असताना आल्या होत्या, प्रेग्नंट असताना आल्या होत्या. लक्षात येतंय का आता? त्या इथं आल्या होत्या आणि आप्पाला त्या म्हणल्या वाघदरवाजाला जायचंय. आले आप्पा, सगळे झाले. आप्पा इच्छा आहे काय, वाघ दरवाजा खाली जायचा आणि मला चढून वर यायचंय. गर्वर्षी असताना बरं का, लक्षात ठेवा. आणि आप्पानी पोरीचं ऐकलं, चल म्हणली. धनगरला बरोबर घेतलं, त्याला खाली, ते दोघं मिळून खाली गेले, तिला हळूहळू खाली आणलं. त्या कड्यावरून थायला खाली उतरून गेल्या. तिथून बसले, जरा विश्रांती घेतली, पुन्हा सगळे वर आले. हे गर्वर्षी असतानाच आहे. म्हणजे मुद्दा म्हणून सांगायचं कारण असं की असे मर्द लोक अजूनही आपल्या प्रांतात आहेत. अजूनही इथनं उतरणारे तरुण पोरं अजूनही आहेत की ज्याच्या काळजात धमक आहे, शिवाजी महाराजांचा विचार आहे, ते अजूनही उतरतात. अजूनही ते शक्य आहे. फक्त आपल्यात तेवढी धमक निर्माण व्हावी, निदान उतरला नाहीतरी दार बघायला येण्या इतकी तरी व्हावी म्हणून तुम्हाला सगळ्याला इथं आणले. आता या उतरल्या त्या कोण होत्या तेही सांगतो. डॉक्टर वीणा देव असं त्यांचं नाव, गोनी दांडेकरांची कन्या. पण आता तुमच्या परिभाषेत सांगतो. तुम्ही फतेह शिकस्त किंवा अजून 2 सिनेमा काय होते ते, फरजंद, शेर शिवराज बघितले का? त्यातल्या जिजाबाई आहेत, माहिती आहेत का? त्या कोण आहेत सांगताय का नाव? मराठी सिनेमाच पाहत नाही आम्ही. मृणाल देव, सिने अभिनेत्री मृणाल देव. हे मृणाल देवची आई म्हणजे वीणादेव. लक्षात ठेवा. उगाच शिवाजी महाराजांच्या चित्रपटात शिवाजी महाराजांचं काम केलं
म्हणजे आपण शिवाजी महाराज झालो असं नसतं. शिवाजी महाराज आचरणात यावे लागते. न या आचरणात आले तर लोक त्याला नावं ठेवतात. ते झालं आता चिन्मय मांडलेकरांच्या बाबतीत. आचरणात शिवाजी महाराज नाहीत, नुसतं चित्रपटात काम केलं. पण भालजींनी घडवलेले लोक आहेत. भालजी पेंढारकर या रायगडाच्या भूमीशी तादात्म्य पावलेली आहेत. त्यांनी घडवलेले लोक आहेत. त्यांनी निर्माण केले चित्रपटी शिवाजी महाराजांच्या विषयाने चित्रपट. त्यामध्ये त्यांनी चंद्रकांत मांढरे आणि सूर्यकांत मांढरे यांना शिवाजी महाराज केले. पण सूर्यकांत मांढरे आणि चंद्रकांत मांढरेंनी जे केलेले शिवाजी महाराजांची भूमिका आहेत ते अजरामर आहेत. म्हणजे चित्रपट म्हणून अजरामर आहेत, पण वैयक्तिक जीवनात त्यांनी एक स्टेटमेंट केलं बोलता बोलता. आमचे एक मित्र होते आहेत म्हणजे आनंद देशपांडे, ते मांढऱ्यांच्या घरी गेले. चंद्रकांत सूर्यकांतच्या घरी गेले, गप्पा मारल्या आणि ते म्हणले, आनंद, एका गोष्टीचा मला आनंद आहे. भालजीने मला शिवाजी महाराज केलं चित्रपटातला खोटा, नुसतं पडद्यावर दाखवण्यापुरता. पण त्या भूमिकेनंतर आयुष्यात शिवाजी महाराजांच्या म्हणजे कीर्तीला, शिवाजी महाराजांच्या अनेक गोष्टींना आपल्या हातून कुठूनही तडा जाऊ नये. मी शिवाजी महाराज म्हणून केलेल्या भूमिकेच्या विषयानं लोक मला पाहतात, म्हणून मी कुठूनही तडा जाऊ नये म्हणून माझ्या आयुष्यात मी अयोग्य वागलो नाही. लक्षात ठेवा, त्यांनी जन्मात कधी व्यसन केलंच नाही, हे एक भाग झाला. पण अयोग्य मी अनेक अर्थाने म्हणतो, अनेक अर्थाने. म्हणजे शिवाजी महाराजांचे प्रत्येक गोष्टीविषयी दाक्षिण्य कसं असावं, पुत्राविषयी वर्तन कसं असावं, आपल्या बरोबरच्या परच्या लोकांविषयी कसं असावं, शत्रूविषयी कसं असावं. शत्रूबद्दल शत्रूने शिवाजी महाराजांच्या बाबतीत लिहून ठेवलंय. औरंगजेबाने सांगितलंय, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है। शेरशाह दुश्मन के भी मजहब, मस्जिद और मजहबी कलाम और फकीरों की इज्जत करता है, तभी तो उसकी इज्जत और शोहरत बुलंद मीनार की तरह सर उठाए आसमान को छू रही है। इसमें कोई शक नहीं कि हम खुश नसीब हैं। हमें दुश्मन भी मिला तो शिवा जैसा। शिवाजी महाराजांचं वर्तन आहे ते आपण आचरणात आणण्यासाठी जे करायचं आहे त्या प्रयत्नासाठी रायगडला यायचं. आलो सहल म्हणून, आलो गप्पा म्हणून, आलो हा निघालाय म्हणून, आलो सुट्टी म्हणून, ह्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत. पण इथून घ्यायचं काय हे घेतलं पाहिजे. आपल्या जीवनात, आपल्या अंतःकरणात, आपल्या ह्याच्यात शिवाजी महाराजांच्या सारखं वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण लांडी लबाडी केली नाही पाहिजे. माझा बांध शेजारच्यात रेटला नाही पाहिजे. दुसऱ्याचं धान्य चोरलं नाही पाहिजे. दुसऱ्याच्या पिशवीतली वस्तू काढली नाही पाहिजे. आता आलेल्या पोरांमध्ये अनुभव आता सांगतो, तो पाटील आहे माझ्या बरोबर. अरे तो झोपेतनं उठला, दात घासायला गेला आणि त्याचं ती वळकडी काढून नेली. झोपायची खालचं बेडशीट उचलून नेलं दुसऱ्या पोराने. त्याच वेळेस सांगायचं त्याला, माकलं हे ते आमचं बेडशीट आहे ते म्हणायचे पैसे देतो. अरे पैशाने किंमत होत नाही, तर वस्तू ज्या त्या वेळेला वापरणं ही त्याची किंमत आहे. हे करणं म्हणजे शिवाजी महाराजांचं आचरण नाही. इथं यायचं हे करायचं नाही, हे लांछन आहे. लांडी लबाडी, चोरी, स्त्री दाक्षिण्य या सगळ्या गोष्टी सांभाळल्या पाहिजे. नुसतं एवढंच नाही, व्यसनासक्त राहता ते सोटलं पाहिजे. कुठलंही व्यसन न करणं म्हणजे शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचं सांगू का किती खडतर आहेत. लष्करातल्या लोकांना आज्ञा आहे, कुठलंही व्यसन, अपेकस, गांजेकस दिसल्यास, दारूबाज दिसल्यास जागेवर त्यांची मुंडकी मारा, म्हणजे मारून टाका. मग आता किती जणांची मुंडकी कापावं लागतील? शिवाजी महाराज आम्हाला ती सोसणार आहेत काय? आम्हाला शिवाजी महाराज सोसले पाहिजेत. नाही नाही, आमच्या आचरणात आले पाहिजेत, तर भारत उन्नत होईल. हिंदू राष्ट्र जे आहे ते विकसित होईल. जगाला आम्ही दिशा दाखवू. शिवाजी महाराजांचा आम्ही आदर्श घेतला तर. मगाशी त्यामुळे मी म्हणालो की शिवाजी महाराज नुसते वर्ष 2 वर्ष एकदा बघून कळत नाहीत, ते आचरणात आणावे लागतात. आणि नुसतं आचरणात नाही तर ती दिव्य दृष्टी किती आहे, 350 वर्षात सांगतात. ऐक भविष्याला, भव्य भीषणाला, कोटी कोटी हिंदू जाती चालली रणाला, असं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहून ठेवलं होतं. तेव्हा हिंदू उठत नव्हते, येत नव्हते, पण त्यांना पुढचं दिसत होतं. कधी ना कधी उलटेल, आमचे सकल हिंदू पुन्हा या देशाचं हिंदू राष्ट्र निर्माण करतील. त्यासाठी उन्नतीला नेण्यासाठी प्रयत्नशील राहतील आणि संघटित होऊन संघर्ष करतील. जेव्हा अयोध्येचा संघर्ष उभा राहिला राम मंदिराचा, तेव्हा खरोखर रस्त्यावर कोटी कोटी हिंदू उतरले.
म्हणून राम मंदिर पाहता आलं. त्यांच्या अंतःकरणात छत्रपती शिवाजी महाराजांची ज्योत प्रज्वलित होत होती म्हणून राम मंदिर पाहता आलं. आता कृष्ण मंदिर बाकी आहे, आता विश्वेश्वर बाकी आहे. ते पूर्ण करणं आपली इच्छा आहे. आपली इच्छा नाही, ही शिवाजी महाराजांची इच्छा आहे. मी त्याच्याबद्दल गोष्ट सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झा राजांची भेट झाली, तह झाला सगळ्याला माहित आहे. पण तहाच्या नंतर शिवाजी महाराज मिर्झा राजांच्या छावणीत थांबले होते आणि मिर्झा राजांनी त्यांना आगत स्वागताच्या पद्धतीने जेवण घातलं. जेवणानंतर विडे आले. मान म्हणजे पान आपण ज्याला म्हणतो ते विडे आले. जेवणानंतर मुखशुद्धीला खाल्ले जातात आणि शिवाजी महाराजांना विडे दिले. शिवाजी महाराजांनी सांगितलं नाही, मी विडा खात नाही. मिर्झा राजे म्हणले, अरे राजाजी, हे राजलक्षण आहे, राजाने खाल्लं पाहिजे, तुम्ही खावा. शिवाजी महाराज म्हणले नाही, आमची विडे खायचं नाही, आम्हाला नाही. त्यांना मिर्झा राजाला थोडं वाटलं, मग का असं का करता. ते शिवाजी महाराजांनी सांगितलेलं वाक्य महत्वाचं आहे. काय की प्रतिज्ञा केलेली आहे. काय प्रतिज्ञा. काशी विश्वेश्वर जोपर्यंत सोडत नाही, मुक्त करत नाही यवनांच्या चंगुलातून, त्याच्यावर पुन्हा त्याची प्रतिष्ठापना करत नाही, तोपर्यंत विडा खाणार नाही, अशी माझी प्रतिज्ञा आहे. आईसाहेबांनी मला ते शिकवलंय. शहाजीराजांनी ते माझ्याकडून करून घेतलेलं आहे. ज्या दिवशी काशी विश्वेश्वर मुक्त होईल त्या दिवशी मी विडा खाईन. आज राम मंदिर मुक्त झालंय, काशी विश्वेश्वर मुक्त झालेलं नाही. आपण जर शिवाजी महाराजांची वारस असू तर शिवाजी महाराजांचा तो शब्द, त्यांची इच्छापूर्ती करणे आपलं काम आहे. काशी विश्वेश्वर मुक्त करणे आपलं काम आहे. मगच शिवाजी महाराजांना स्वर्गात विडा खाता येईल, हे लक्षात ठेवा. त्याशिवाय विडा खायला मला असं वाटतं की त्यामुळे आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे, अनेक गोष्टीत कार्यरत राहिलं पाहिजे. शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा जगवला पाहिजे, चालवलं पाहिजे. लहान लहान मुलं आणली आहेत, आता वयस्कर लोक आहेत, माझ्याबरोबर 70 वर्षाचे आहेत, आमचे मेजर आहेत. पांडुरंग साहेबांचे वय वर्ष 70 आहे. बोलता बोलता काल ते म्हणले, अजून 30 वर्ष मी हिंडून फिरेन येईन, 30 वर्ष अजून. याचा अर्थ लक्षात ठेवता का, म्हणजे 100 वर्षापर्यंत मी हिंडणार, अशी जिद्द असली पाहिजे. लक्षात ठेवलं पाहिजे, अशी जिद्द असली पाहिजे. अजून 30 वर्ष बाबासाहेब पुरंदरे म्हणायचे, 95 वर्षी म्हणायचे. अनिल राव काय की अजून 10 वर्ष हिंडून फिरून मी काम करेन, त्यानंतर बसून 22 वर्ष तरी सहज करेन. 95 92 वर्षी म्हणजे अजून 10 वर्ष हिंडता फिरता येईल, त्यानंतर मात्र बसून करेन. त्यांनी इच्छा व्यक्त केली होती. शिवचरित्रात असणाऱ्या लोकांची चरित्र आहेत, शिवचरित्रातले एक एक माणसं आहेत. नेताजी पालकर आहेत, तानाजी मालुसरे आहेत, मोरोपंत पिंगळे आहेत, सोनोपंत डबीर आहेत, कितीतरी लोक आहेत. लहान लहान कामं करणाऱ्यापासून मोठी मोठी कामं करणारे. लहान म्हणजे त्यांचं दृष्टांत, त्यांची कथा आपल्याला फारसं कळत नाही. रामाजी पांगिरा आम्हाला माहित नाही, फार एक एक माणूस विलक्षण आहे. मुरारबाजी आम्हाला माहित आहे पण रामाजी माहित नाही. फिरंगोजी नरसाळा आम्हाला माहित नाही. पण यांची चरित्र इतिहासात जी सापडतात, जेवढे त्यांचं मिळतं ती सगळे एका ठिकाणी आणायचे आणि या चरित्राचा बृहत कोश तयार करायचा. सुमारे बाबासाहेबांच्या म्हणण्याप्रमाणे सुमारे हजारो लोकांची चरित्र करून हे 20-25 वर्ष काम करावं लागेल आणि मग हा शिवचरित्रातल्या आधारभूत लोकांचा कोश तयार होईल. ही त्यांची जिद्द आपल्यात असली तर आपल्याकडून काही नवनिर्माण घडू शकतं. नाहीतर झंझावाता पोटी येऊन पान हालेना हाताने, आणि शिवाजी महाराजांच्या पोटी आपण जन्माला आलो, कलंक असला धुवून राखणे शिवरायाच्या राष्ट्राने. आपण जर त्यांची वारस आहोत तर त्यांच्या विचारांचा वारसा घेत जगलं पाहिजे, काम केलं पाहिजे. या गोष्टी लक्षात ठेवा. म्हणून मुद्दा म्हणून हे सगळं कळलं पाहिजे. इथं काय यायचं, मी प्रत्येक ठिकाणी त्या त्या स्थानाचं महात्म्य सांगेन, पण इथं काय यायचं याची जाणीव तुम्हाला निर्माण करून देण्याचं काम माझं आहे. त्याच्यासाठी इथं आलो आपण.